झालं काय गोष्टी केल्या तू? उतरून दे, तिथंच उतरून दे, तिथंच उतरून दे. सांगितलं सगळं, काय काय घेतलं, हे घेतलं, ते घेतलं, इथं गेलो तिथं गेलो, सांगितलं सगळं. काय नाही सांगितलं मी. त्या तिथंच उभ्या होत्या सगळ्या आणि मी तिथून आलो, आपण तिथूनच येत होतो. तर काय म्हटलं असतं त्यानं, बापा बापा कमलाले तर घाडच गर्व आलं आणि नवऱ्याच्या मागं गाडीवर बसून चालली चुपचाप पण बोलत नाही असं म्हटलं असतं त्यानं. म्हणून मी तिथे उतरली आणि त्याच्या संग बोलले. कुठं गेलती म्हटलं तर म्हणलं कामानिमित्त गेलती म्हटलं. आणि मग शांताबाईनं इंदिरानं यायनच गोष्ट काढली तर मग मी सांगितलं का कपडे गिपडे घेतले बा, पत्रिका गी छापाले टाकल्या. तर त्या दिवशीच म्हणे मुन्नी पत्रिका गी नाही छापत का व म्हणे, वाटत नाही का व, अशी त्या दिवशीच म्हणे ते. तुम्हाला आपण पत्रिका छापायला जायच्या पहिलेच वावरात शांताबाईच्या टमाटे तोडायला गेलतो तेव्हा. काय काय गोष्ट काढली शांताबाईनं इंदिरानं तर तुला सांगाच लागलं? असंच म्हणे का पुऱ्या परिवाराले कपडे घ्यावे लागते म्हणे. हे आता नवीन जे इनिवाय यायले बी पुरे सगळे येले, तिचे भावायले वहिन्याईले सगळे येले. आणि जे आपले इकडे मनीषाच्या घरचे आहे तिचे सासू सासरे तिची ननद यायले बी सगळे घ्यावं लागते म्हणे अशी म्हणे बा इंदिरा. मग शांताबाई बी हो म्हणे घ्यावं लागते म्हणे. कायले सगळे इले कपडे म्हणजे काय लग्न करायचं का कपड्यातच अर्धा पैसा तर कपड्यातच जाईन. मग कायले काही गरज नाही सगळे इले घेवाची. हो फक्त पोरीले चवायले नातीनले घेतलं ना बस त्याचाच मान आहे. मग त्याचा मान राहते काय, त्याचा मान आता जे मनीषाचे सासू सासरे ते इले तर आपण आणलोच होतो का नाही रसाईले, तेव्हा तर घेतलेच होते. मग आता काय गरज आहे? आणि हे जे नवीन आहे यायले रसाईले आणू तेव्हा घेऊ यायले. रसाईले म्हणजे एकदम मे महिन्यात? मग तोपर्यंत काय आणू नाही का आपण घरी त्याइले? आपण त्याइले आणल्याशिवाय ते येणार नाही काय मग आपल्या घरी? आता एक वेळा लग्न झाल्यावर एक वेळा घेऊन येऊ संक्रांतले सगळ्याले करून घेऊ कपडे. जाय तिकडे मग रसाईची कोण खटपट ठेवते. ते मग पाहू. पहिले चहा मांड आता पहिले. मस्त थकलो बा, खूप थकलो. तिथं नाश्ता करतो म्हटलं तर जवळ नाही म्हटलं तर मग आपणही नाही केलं. बनव बरं काहीतरी बनव मस्त आणि चहा मान चहा. आता काय बनवू? आता बनवून आता खाऊ तर मग रात्री भूक नाही लागणार. त्याच्यापेक्षा आता चहा बनवतो आणि बिस्किट आहे ते नमकीन घे ते घेतो, खाऊन घेऊ थोडं थोडं. तसं कर मग. हॅलो बोल मनीषा. पोहोचले काय? हो हो आई हो पोहोचलो आम्ही. आणि हे तर गेले पण ड्युटीवर चहा घेऊन. आणि तुम्ही काय तुम्ही पोहोचले की नाही पोहोचले? माय बाई लवकर पोहोचले मग तुम्ही. चहा घेऊन ड्युटीवर बी गेले जवळ. हो ना आई, यांची गाडी किती स्पीडनं चालते? 80च्या स्पीडनं. मग पोहोचणार नाही आम्ही? पोहोचलो आम्ही बी पोहोचलो बापा. आता मी चहा ठेवली. मी आता चहा बनवतो, चहा घे पेतो मग पाहिजे आता स्वयंपाक घे. साडी गिडी तशीच आहे अंगावर, अजून काढली नाही बदलवली नाही. चहा ठेवला आता. त्रिशा काय करते? झोपली असन आता ते तर, थकली असन तर नाही? हो आई हो झोपली ते. आली असती इकडे तर आता संगच. आता तू म्हणतो 10 दिवस पहिले येतो, आता मग आता 4-5 दिवसात तर तुला यावाच लागते. आणि त्याच्यापेक्षा 5 दिवस पहिलेच येऊन गेली असती, आताच येऊन गेली असती तर. आई ग माझं खूप मन होतं, मी येतच होती. मी बॅग पण भरली होती आणि तुझे जवळ पण मानले होते. बरं ठीक आहे म्हणे, पण माझ्या सासूने टाकली ना टांग अडवली मधात. तिने नाही येऊ दिलं. आणि बघ का आई माझी सासू, मला वाटत नव्हतं की एवढी असणार म्हणून. मला येऊ नाही दिलं. मला माझी झालेली तयारी भरलेली बॅग मला खाली करायला लावली. माझी नणद येणार आहे आई, माझी नणद येणार आहे आज. म्हणून माझ्या सासूने मला माझ्या तुझ्या घरी येऊ नाही दिलं. बघ तिच्या मुलीची तिला आवड आहे आणि तिच्या मुलीला पण माहेरी येवायची आवड आहे. मला नाही होत असेल का? असं आहे माझी सासू, आपलाच स्वार्थ बघते. स्वार्थी आहे माझी सासू, स्वार्थी आहे. ननदबाई येते म्हणून, माझी ननद येते म्हणून मला येऊ नाही दिलं. मग सर्व काम तिला करायला लागत होतं, नाही तर मग माझ्या ननदेला करायला लागत होतं. म्हणून बघ असं तू ननद येणार आहे काय? कायच्यासाठी बाई? कायच्यासाठी येते ते? हर 15 दिवस झाले का चालली माहेरी. बहाणा करते बाई आज पोराले आठवण येते म्हणून. पोराले आठवण नाही येत, तिलेच आठवण येते आणि येऊन जाते. येऊ देत जाय व, तिचे मायबाप आहे तोपर्यंत तिचं माहेर आहे. मायबाप गेले म्हणजे मग कायले येते व ते. येऊ देत जा. किती 2-4-8 दिवस राहत असं जात असं. येऊ देत जा, काही नाही होत. काय नस नाही करा. किती झालं तरी तिचं घर व्हायचे. आई तिचं घर आहे तर माझं घर नाही का? मग हे तिचं घर तिच्या सासरी असणार, हे तर माझं घर आहे ना. मग मी पण येऊ का 15 दिवसाची माहेरी? चालेल का तुला? ये ना, काय मना करतो का मी? ये आता जवाई बुवा येऊ देतील तर ये. 15 दिवसाची काय 8 दिवसाची ये, मनाही करतो का बापा मी? येत जाय. तू ननद येते माहेरी तिच्या, तू तुझ्या माहेरी येत जाय. कायले जायतो? आई तू कशी बोलतो मला? जडत म्हणतो मी, कशाला जडू? मी नाही जडत. नाही जडत तर मग तर येऊ दे ना. येते तू ननद तर
कायला सांगतो मला माझी नणद येते माझी नणद येते. नाही मी शिकायत नाही करत आहे तुझ्याजवळ. मी सांगत आहे अशी की माझ्या सासूने मला नाही येऊ दिलं, माझ्या माहेरी नाही जाऊ दिल्या, आणि तिची मुलगी कशी माहेरी येते आणि कशी म्हणाली मग माझी सासू तिला चांगलं खाऊ पिऊ घाल. जसं तिच्या सासरे तर तिला खाऊ पिऊ मिळतच नाही, भुके नंगेच आहे तशा म्हणे. खाऊ पिऊ घाल म्हणे. घाल ना तर खाऊ पिऊ घाल मस्त 2 दिवस. काय लागते सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करत जाय ना, खावायला देत जाय. काय म्हणत हाताने का चारून देशील काय? चारून द्यावं लागते का? फक्त तेवढ्याची कमी आहे आई, चारून नाही द्यावं लागत, नाही तर सगळं हातात द्यावं लागते. कमला चहा. अमाय बनिशा चल ठेवतो फोन. ते बाबा चहा करून राहिले, थकून आले ते. नाही तर एवढे चहा नाही करत ते घरी राहते तर. आज थकून आले ना तर त्याला चहाची भली अंबल आली. चल ठेवतो, मी गाडतो चहा देतो त्याला, मी बी घेतो. पाय आता नाराज गिराज नको. ये मग कधी येत तर. आई आली वाटते, आली आली माझी ननद आली. आई चल मी पण ठेवतो, आली माझी ननद. ठीक आहे ना, तोंड चढल्यावानी नको ठेव, हसत हसत राह. ठीक आहे ठेवते मी. आली बुवा आली माझी ननद बाई आली. मनीषा उठ आता उठ, आता उभी हो. आता झाला, आता गेला, सुखाचे दिवस गेले आता. सुख बरे दिन बीते रे बया, अब दुःख आयो रे, अब दुःख आयो रे. हेच गाणं आता माझ्या जीवनाला सूट होणार जोपर्यंत ननद बाई आहे ना तोपर्यंत. चला आईने म्हटल्याप्रमाणे चेहरा हसरा. हसरा ननद बाई, हसरा चेहरा ठेवायचा. आले वाटतं ननद बाई, मला वाटलं की बाहेरच आहे का. मी पाणी घेऊन येत होती पाय धुवायला. आले का आत? या 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 ननद बाई या. मी काय बाहेरच उभी राहू का बापा? वहिनी का मी काय वाट पाहू का तुमच्या बोलावाची? माहीत घर आहे, मी कधी साई येऊ शकतो. साई सुधली मला गेले पाणी घेणे. हा नाही पाहिजे पाय घे धुवाले. मी काय पाहुणे होय का? नाही नाही ननद बाई, असं कुठं म्हटलं मी की तुम्ही आमच्या घरच्या पाहुणे राहा म्हणून. तुम्ही तर आमच्या घरचे सदस्यच आहात. लेकी बाडी लग्न करतात, परख्या होतात, पण तुम्ही आम्हाला परख्या नाही झाल्या. हो तुम्ही पाहुणे नाही, तुमचं तर घर अंगण एकच आहे. एक पाय माहेरी एक पाय सासरी, असंच तुमचं आहे. या मग या बसा. आता काय पाहुणे नाही हो तुम्ही, पाहुणे तर नाही तुम्ही आमच्या घरचे, तर तुमचा काय अवगाव करू मी. या बसा. मनीषा ते तशी बोलते तशी तूही बोलतो. जाईना चहा बनव ना. बसते ते आता, आली ना हा अंदर, बसते आता ते चहा घे बनव जा. आई आता ननदबाईच म्हणतात ना की पाहुणे नाही म्हणून मी म्हटलं मग कशाला अवगाव करायचा, कशाला चहा बनवायचा, नाश्ता बनवायचा असं. पाहुणे नाही तर काय पाहुणेच होय ते. रोज रोज येते का आपल्या घरी? आपल्या घरी राहते का ते? पाहुणेच होय ते. आई मी पाहुणे होय काय? माय घर होय, माय जन्माचं स्थळ होय. मी काय ह्या घरची पाहुणे थोडी होय. माय घर होय, माय हक्काचं घर होय. मी कधीही येऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. मी अर्ध्या रात्री येऊ शकतो. मी पाहुणे कशी काय म्हणता आई तुम्हाला? काय मला काय परक समजते का तू? मामी मी इथून कशी उडी मारतो? अरे 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 बेटा उतर उतर उतर. उडी नाही मारू, माय खुर्ची तुटून जाईन ना मा. आताच पोचा लावला, झाडू लावला. गंद नाही करू घर. एका ठिकाणी बस बरं, चुपचाप बस एका ठिकाणी. इकडे तिकडे उड्या नाही मारायच्या. माकडाव का आपण? वहिनी तुम्हाला तुमच्या खुर्चीची काळजी आहे, मापोराची काळजी नाही. मापोरग कुदन तिथून तर मापोराचे दात तुटन हे नाही म्हणत, खुर्ची तुटन म्हणता. तुमचं घर गंद होते का मापोरग खेळांचं? खेळू दे त्याला त्याच्या मतानं. त्याच्या मामाचं घर होय, खेळू दे त्याला जसा खेळते तसा, जिथं खेळते तिथं. नाही नाही ननद बाई असं नाही म्हणायचंय मला. बिट्टूचं पण काळजी आहे ना मला, बिट्टूची काळजी आहे ना मला. का नाही असणार आहे, मला बिट्टूची काळजी पण आहे. अरे बेटा बेटा दे. अरे यार बिट्टू खाली उतर बेटा. ते गमला आहे माझा तो फुलाचा पॉट, तोडून टाकशील ना. खाली उतर ना बेटा. बिट्टू शांत बस. आपलं घर आहे काय? आई आपलंच तर घर आहे. तूच तर म्हणता आपलं घर आहे, आपलं घर आहे, आपलंच घर आहे. मामाचं घर आहे, माय बी घर आहे. मला खेळू दे ना. बेटा बिट्टू महागडे वस्तू आहे बेटा, फुटून जाणार. असं खेळायचं नसते. शांत शहाणा वाढ ना तू, शहाणा आहेस ना तू. शांत बसणार आहे. असं कुदायचं नाही, असं कुदायचं नाही, असं माकडासारखं. मामी मी तुला मारन, मला खेळू नाही देशील का? मारू. अरे 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 बॅड मॅनर्स बेटा, बॅड मॅनर्स. असं नाही बोलायचं. आम्ही मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, मला असं नाही बोलायचं बेटा. मारू तुले असं नाही म्हणायचं. बॅड मॅनर्स बेटा. गुड बॉय ना तू, गुड बॉय ना. तो तसाच बोलते, कोणी त्याला बोललं का. मारू कायच म्हणते. आम्हाला मारते, त्याच्या बापाला मारते, त्याच्या आजीला बी मारते. काय करू, ऐकतच नाही. ननदबाई हे चुकीचं आहे, पण चांगलं शिकवा तुम्ही त्याला, संस्कार चांगले द्या त्याला. वहिनी तुम्हाला काय म्हणायचं आहे का मी चांगले संस्कार नाही देत? मी काय बदतमीज आहो काय? तर माझ्यासारखं झालं पोरग. मी तर देते, चांगलंच बोलते मी त्याच्यासोबत, चांगलं शिकवतो, पण तोच नाही ऐकत तर काय करू मी?
आता लहान आहे व नादान बुद्धी आहे. जसा जसा मोठा होईन ना तो समजदार होईन ना तर समजन त्याले. आई आतापासूनच शिकवायचं असते ना. चांगले संस्कार ते लहानपणीच घडावे असते. आतापासून तुम्ही त्याला शिकवणार नाही, लहान आहे म्हणून त्याच्या मनाचं कराल तर तो मोठा झाल्यावर पण तसाच वागेल. तू काय गोष्टी सांगून राहिली व मनीषा? तू ननद आली इथे उभीच आहे, तिले बस नाही म्हणत, चहा नाही मांडत, काही बनव ना काही भजे गिजे. अरे हो हो, आता त्या पाहुण्या थोडी आहे तर मी त्यांना बस म्हणू, त्यांचंच घर आहे. बसा ननदबाई, मी तर अगोदरच म्हटलं होतं. हो हो वहिनी, बसतो. दादा काय होय हे? काय होय बाबा हे एवढं बोलणं? जेव्हा लग्न झालं नवं तर तेव्हा मला वाटे तर वहिनी शांत स्वभावाच्या आहे, जास्त बोलत नाही, चांगले आहे. पण बापा काय होय हे? किती बोलणं दादा. जरासा आड घाल ना बापा बोलण्यावर. काऊन बाई काय झालं? काही बोलली का मनीषा? काय बोलली सांग मुले. बापा दादा, दुसरी कोणी राहिली असती ना ननद, चांगली बोलून बसली असती, झगडा करूनच गेली असती. पण मी होय तर समज करून घेतो म्हणून ठीक आहे. नाही तर माझ्या जागी दुसरी कोणी राहिली असती ना तर पार घराचा धिंगाणा करत होती ती. काय बोलली आई? काय बोलली मनीषा? काय बोलली पहिले? आईले काय विचारतं? आईले ऐकत नाही वहिनी, ऐकते का त्या? किती बोलते बापा. आणि पहिले तर लायका खोलीतूनच बाहेर नाही निघाल्या. लय वाळकोवरी. मग बाहेर आल्या तर काय म्हणते मला, आले काय ननद बाई तुम्ही अंदर? मी पाणी घेऊन येत होती. काही येत होत्या वहिनी, काही येत होत्या पाणी घेऊन. आणि मी काय वहिनीला विचारून येऊ अंदर? बाहेरच राहू मी? काही माझ्या घर नाही बाई, मी बाहेरच उभी राहू काय? वहिनीने पाणी घेऊन येत होती. अशी म्हणे का मनीषा? घ्या ना बाई, करा मस्त नाश्ता, गरमागरम समोसे आणि चाय. आणि तुम्हाला काय हवंय मग? तुम्ही काय म्हणता? तुम्ही आवाज दिला होता ना मला. मनीषा तू बाईले बोलली म्हणते आल्या बरोबर? काय बोलली बाईले? काऊन बोलली? बाईच्याच घर होय, तिच्याच घर होय ते येईन, ते कोणाला विचारून येईन का? ते काय बोलली तू? काऊन बोलली तू? काय बोलले मी? काही तर नाही बोलले, काही तर नाही. ननद बाई काय बोलले मी? अरे बेटा पडन ना ते पूर्ण घेऊन पडशील तू. खाली उतर बेटा, असा वर का चढतो रे बेटा माकडासारखा? जराही मॅनर्स नाहीये मुलाला. बॅड मॅनर्स, बॅड बॉय, व्हेरी बॅड बॉय. उतर, खाली उतर आणि ये इथे बस, मम्मी जवळ बस आणि चांगलाच समोसा खाय. असं कसं रे बाळा? माकड आहे का तू? थांब देते तिथंच देते. हल्लो नको ते पडून जाईन. आणि ते शूज बेटा बिटू जामा बाहेर काढून ठेव. ते शूज गंदे असतात ना, घाणेरडे असतात. सो डर्टी बेटा, डर्टी. जा बाहेर काढून ठेव, हात पाय धुय आणि ये बेटा जा. बॅड मॅनर्स नाही करायचं ना. गुड बॉय आहेस ना तू, गुड बॉय. जा ते शूज काढून ठेव. दादा पाय आलो ना आम्ही दोघं मायले का तेव्हापासून वहिनी, माकड आहे का तू? माकडासारखा बसतो, वरतं जातं माकडासारखा. बॅड मॅनर्स, बॅड बॉय असंच बोलते वहिनी. लहान आहे तो, लहान आहे, त्याला समज नाही काही. बाई घे ना बाई, खाय ना समोसा, खाय ना, चहा पे घे, त्याला समजावतो मी. दादा मा पोराला समजावायची गरज नाही, तो लहान आहे. तो मोठा होईल तर समजून नाही जाईल. पहिले वहिनीला समजावतो. घ्या ना ननद बाई घ्या, समजते मला पण समजते. घ्या समोसे खा, घ्या. मी खास तुमच्यासाठी बनवले समोसे. मी का ढोराव काय? राक्षस हो मी? आम्ही राक्षस आहो? एवढे मोठे समोसे मापुढे आणून मांडले. मी का राक्षस वाटतो का? मी तर खावायला आली का? मला खावायला नाही भेटत का मा घरी? सगळे खाणार ना ननदबाई, सगळे खाणार. आई पण खाणार, बिट्टू पण खाणार आणि हे पण खाणार. सगळे खाणार ना, म्हणून मी तेवढे आणले. आता सगळे सोबत बसलो तर सगळेच खाणार ना. आता माहेरी बी येऊशे नाही वाटत. मला सगळं समजते, समजत नाही तर काय मा पोराला बी नस करते वहिनी. आणि मला तर असं वाटतं वहिनीला की मला मा घरी खावायलाच भेटत नाही काय. अशा वाणी एवढं मोठं बनवून आणलं माझ्यासाठी. आल्या काय म्हणते तुम्ही? पहिले झाल्याबरोबर साजरे बोलत नाही, अवगाव नाही करत म्हणते. आता तुमचा म्हणते. आता मी तर येतच नाही माहेरी. आता येवाले जीव नाही. बरं झालं बाबा, माय बाप आहे म्हणून येतो मी, नाही तर आली बी नसती मी. बाई तू रडू नको बाई. तू 2-4 दिवसासाठी येतो ना रडतो, बरोबर नाही वाटत बाई. मी समजावतो तिले, मनीषाले मी समजावतो. बोलू नको म्हणतो, मी समजावतो तिले. तू रड नको बाई, आनंदानं राह. काय पाहिजे तुले? काय खावायला पाहिजे अजून बनवून देते मनीषा. काय दादा तू बी तर मापोरालेच बोलतो. त्या बायकोले तू बोलत नाही. त्या बायकोले बोल. आई बाबाले सादर वागवत नाही तो बायको. मामा पोराले नसनच करते. ननदबाई हे कुठून तुमच्या मनात भूत आलं की मी आई बाबाला वागवत नाही म्हणून? कोण वागवते? मी बरोबर बघते माझा परिवार. मी पाय तू दादा, पाय तुझी मला बोलते तड. आणि मा भाऊ बसलाच आहे. मा भाऊ ऐकते. बायकोचाच गुलाम झाला मा भाऊ. आता त्याची बायको त्याच्या बहिणीला बोलते, त्याच्या उद्या जाऊन बापाला बोलन तर मा भाऊ चुपचापच बसन. मनीषा
जास्त बोलू नको. माझी बहीण रडून राहिली आणि तुला मजा वाटून राहिली काय? तर एक दिन उलट्या हाताची रडतच पैशी तू बी बोलून राहिली वरतं तोंड करून तर मान बहिणीला तोंडाला तोंड देऊन राहिली. काय बोलते मी काय केलं? मी तर चांगलं ना, मी बिट्टूला चांगल्यासाठीच बोलते ना. आणि चांगल्याने समोसे बनवले तर बाई काय म्हणाले ननद बाई? दोरव का मी आता सगळे जो किती दिले काय ढोली पण आणून दिले का? 5-7 आणले ना. मनीषा मारा ना, मारा मला, मारा मारा मला. तुम्ही हात उचलला ना मला मारायला तर का थांबले? मारा मला, मारा. माझी चूक आहे, मीच खराब आहो, मीच चुकीची आहो. मारा मला, मारा. बाई घे तू खाय, तू समोसे खाय. बाई घे, तू रडू नको. मनीषा काही नाही बोलणार आता तुले, काहीच नाही बोलणार. ते मी बोललो ना तिले. आता ते गेली ना रडत. आता तू रडू नको, तू चुप राह बाई. मी आली बी नसती दादा, मी आली बी नसती. पण हे पोरगं आहे ना, बिट्टू आहे ना, त्याला गाडी आठवण येते. मामीच्या घरी चाल, मामीच्या घरी चाल असं करत राहते. रात्री रात्री बी उठे तो. मला त्रिजा संग खेळायचंय करे. आलं तर आता खेळत बी नाही. ते घनच लावते. वहिनीला पसंत नाही दादा मी आलेली. माझ्या पोराला बी गणगण करते, मला बी गणगण करते. आता नाही येणार दादा मी. आता ह्या गीतीत बी आठवण करा ना, मी नाही येणार दादा. आल्यानं तुमच्यात झगडे लागते, मी काय येऊ? आता नाही येणार दादा मी. बाई हे पाय, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तू येशील. तुझे माहेर तुटणार नाही. आई बाबा नसल्यावर बी मी हाव तुझ्या दादा, तुझ्या पाठीशी आहे. हा, कधी बी तुझं मन झालं, बिट्टूचं मन झालं, ये. मनीषाला भेवाची गरज नाही. मी हाव ना, मी हाव तोपर्यंत तुझे माहेर आहे. काय समजले? दादा तू तर हाय रे, पण वहिनीचं काय? वहिनी नच करते. नाही करण ते आता याच्या पुढं ते काहीच नाही बोलणार. हा, काहीच नाही बोलणार ते. मी तिला चांगला समजावून सांगतो. काहीच नाही बोलणार ते. तू तिला भिवू नको. तू मी आव ना, तुझा दादा आहे ना, तुझं घर वही आहे, तुझं जन्माचं घर वही. तू हक्का नाहीये. ठीक आहे दादा, तू म्हणतो तर. नाही तर मी आता शपथच घेत होती, येतच नाही म्हणत होती. आता तू एवढ्यानं म्हणतो तर ठीक आहे बाबा, येत जाईन मी.